आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेने हिंदी भाषिक मतदारांना लाडीगोडी लावण्यास सुरुवात केली आहे। मीरा भाईंदरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमात हिंदीचा नारा दिलाय। मी हिंदी बोलतो, तुम्हीही हिंदी बोला, असं थेट आवाहन सरनाईकांनी केलंय। विशेष म्हणजे या कार्यक्रमात मूळचे आसामचे रहिवासी असलेले मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी मराठीत भाषण केलं। मात्र सरनाईकांच्या या वक्तव्याचा मनसेने चांगलाच समाचार घेतलाय। असं बोलण्याची सरनाईकांची काही ही पहिलीच वेळ नाही। ठाण्यात मी शुद्ध मराठी बोलतो, मात्र मीरा भाईंदरमध्ये प्रवेश करताच नकळत माझ्या तोंडातून हिंदी भाषा निघते। हिंदी आपली लाडकी बहीण आहे, असं वक्तव्य देखील त्यांनी केलं होतं। ठाण्यातील ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात सलग चौथ्यांदा प्रताप सरनाईक शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले। या मतदारसंघात भाईंदरचा काही भाग येतो। मतदारसंघात परप्रांतीय हिंदी भाषिकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे वोट बँकेवर डोळा ठेवून सरनाईकांचं हिंदी भाषेवरचं प्रेम उफाळून येते। आता 3 महिन्यांनंतर सरनाईकांनी पुन्हा हिंदी भाषेचं कौतुक केलंय, त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या निमित्ताने मराठी अस्मिता आणि हिंदीचं राजकारण जोरात आहे, याचं एक उत्तम उदाहरण यातून दिसून येतं। संतप्त झालेल्या मनसे नेते अविनाश जाधव यांनी सरनाईकांना ढोंगी असं म्हटलंय।